हे फ्रेंड्स, मैत्रिणींच्या गप्पांमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला तर आज घरी नवीन पार्सल आलं आहे, तर बघूया याच्यामध्ये काय मागवलं आहे। तर आज मी पिजन ब्रँडचं चॉपर आणि आटा मेकर मशीन मागवली आहे। तर चला तर बघूया ती कशी आहे ते। हाय फ्रेंड्स, तर ही आटा मशीन मी मागवली आहे 477 ला आणि ही ब्ल्यू रंगाची आहे। तर नक्की तशीच आली आहे की आपण पाहूया। तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की तुम्ही बघा। तर तुम्ही बघू शकता तर मी ही ब्ल्यू कलरची मागवलेली, पण मला ही ग्रीन कलर मध्ये मिळाली आहे। ते ब्लेड्स होते आणि हे मे बी आटा डो करण्यासाठी असेल। हे त्याचं भांडं आहे आणि यामध्ये छोटे छोटे टूल्स आले आहे। हे ताक बनवण्यासाठी, लस्सी बनवण्यासाठी हा त्याचा हँडल आहे। हा देखील हँडल आहे आणि हे चॉपर आहे व्हेजिटेबल कट करण्यासाठी। तर अशी ही आटा मेकर आणि विथ चॉपर मशीन आपल्या घरी आलेली आहे। तर ही अशा पद्धतीने तुम्ही सेट करायची आहे। आता इथे मी काही व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेले आहे। तर चला तर बघूया हे छान चॉप होतात की नाही। हे घाईच्या कामामध्ये माझ्या मते खूप छान प्रोडक्ट आपल्यासाठी आहे, कारण की सकाळच्या टिफिनची घाई वगैरे असल्यावर आपल्याला ते कांदा कट करा, टोमॅटो कट करा, त्यासाठी फार वेळ जातो आणि हे क्विक आपलं असं कसं चॉपिंग होऊन जाते। तर तुम्ही बघू शकता हे किती लवकर चॉप झालं आहे। फक्त यामध्ये मला एक फॉल्ट वाटतो की ती जराशी अशी खालचा जो बेस होता तो त्या चिटकून राहायला पाहिजे होता, बट तो हल्ला जातोय। त्याला एक रबर पाहिजे होतं, आहे रबर, पण तरी तो खाली टाईट बसत नाहीये। बट बाकी तर मला ओके वाटतंय आणि व्हेजिटेबल्स पण छान कट झाले आहे। छान म्हणजे खूपच छान कट झाले आहे, एक नंबर। अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो खूप छान पद्धतीने चॉप झाले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सकाळच्या घाईमध्ये हे आपल्याला खूप उपयोगी येणार। आणि इथे हे जे स्लायसर्स ब्लेड्स दिले आहे, याने तुम्ही गाजराची स्लाइस देखील करू शकतात आणि त्याच्या चकत्या पण करू शकतात। तर इथे मी काकडी स्लाइस करून बघते, तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने फटाफट काकडीच्या चकल्या तुम्हाला इथे दिसत असेल। आणि या मशीन मध्ये ना एक फायदा असा आहे की तुम्ही यामध्ये गाजर किसू देखील शकतात। तर चला आपण गाजर किसून बघूया। पहिल्यांदा तर मी पण कन्फ्यूज झाले कसं लावायचं ते, बट 2-3 वेळा टेक घेतला आणि नंतर मग आम्हाला कळालं नक्की लावायचंय कसं। तर तुम्ही बघू शकता थोडा वेळ लागला लावायला, बट नंतर आम्हाला कळालं।
तर चला तर गाजर कसं किसलं जातं बघूया. तुम्हाला इथे 2 गिअर दिसत असेल. जो फर्स्ट गिअर आहे ना त्याच्यामध्ये ना आपण आटा डो करू शकतो आणि सेकंड गिअरमध्ये आपण चॉपिंग करू शकतो. तर हा मी पहिल्यांदा करून बघितलं तर त्यामध्ये पुन्हा स्लायसिंग झाली, तर पुन्हा लावावं लागलं. तर बघूया आता होतंय की नाही. हां, आता हे परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता गाजर कशा पद्धतीने किसलं जात आहे. ॲक्च्युली मला कोणाची हेल्प घ्यावी लागली पकडण्यासाठी, कारण की त्याचा ग्रिप बसत नव्हता आणि त्यामुळे ते सारखं हालत होतं. बाकी मला प्रोडक्ट ओके वाटलं, बट ग्रिप त्याचा अजून हवा होता. तर तुम्ही बघू शकता थोड्याशा प्लेटी निघून आलेल्या आहे. तर इथे थोडंसं मी डिसअपॉइंट आहे की मला वारंवार या प्लेटी लावाव्या लागत होत्या. बट माझ्या मते हे नेहमी हँडल वगैरे करून प्रॅक्टिस झाल्यानंतर हे असं होणार नाही. असा पहिला गिअर आणि दुसरा गिअर असं 2 गिअर आहे. आम्ही पुन्हा एकदा ट्राय करतो. आणि तुम्हाला खूप सावधगिरीने करायचं आहे, कारण की कधी कधी आणि बोट देखील कट होतो. आता आपण यामध्ये डो बघूया. पीठ मळण्यासाठी हे आहे छान, बट हे घरात समजा कमी कुटुंब असलं, जसं 3 लोकांसाठी 3-4 लोकांसाठी ओके आहे. बट आमचं कुटुंब थोडं मोठं असल्यामुळे हे मला 2-3 वेळा मळून घ्यावं लागतं. आणि ज्यांची फॅमिली छोटी आहे त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. यानी पहिला बेनिफिट आहे की ज्यांना नख वाढवण्याची सवय आहे त्यांचे नख देखील खराब होत नाही. आणि छोट्या फॅमिलीसाठी छान आहे. बघा मी पहिल्या गिअरमध्ये टाकलं आहे. मी याच्यामध्ये मीठ, ऑइल आणि आता पाणी टाकते, कारण की मला पहिल्यांदा समजत नाही ॲक्च्युली पाणी कसं टाकायचं. तर मला वारंवार ओपन करून बघावं लागत होतं. तर अशा प्रकारे पाणी टाकून हळूहळू मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे फिरून घेत आहे. आणि 2 ते 3 लोकांसाठी खूप छान आहे, कारण की यामध्ये 8 चपात्यांचं पीठ उत्तम पद्धतीने मळून जातं. ॲक्च्युली हे माझं फर्स्ट टाईम असल्यामुळे माझं पीठ हे पहिल्यांदा थोडंसं पातळ झालं. बट आता ह्या मशीनला घेऊन मला एक 7-8 दिवस झाले आहे आणि आता माझं पीठ छान मळलं जातं. आता मला याचं पाण्याचं पण समजलं आहे कसं केवढं पाणी टाकायचं. तर तुम्ही बघू शकता की डो तयार झाला आहे, पण तो थोडा पातळ झाला आहे. पहिल्या दिवशी मला त्याची नक्की किती पाणी टाकायचं हे समजलं नव्हतं.